Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the Wheatstone bridge for the strain measurement. All of you know the meaning of strain. We had seen in elasticity, that is the ratio of change in dimension to the original dimension. एखादी जेव्हा आपण फिजिकल क्वांटिटी जसं आपण वायरच्या बाबतीत त्याची ओरिजिनल लेंथ आणि आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये त्याची बदलणारी लेंथ इन्क्रीज इन लेंथ किंवा डिक्रीज इन लेंथ, तर हे जे आपण त्याचा रेशो घेतो त्याला आपण स्ट्रेन म्हणतो. म्हणून मग इथे पुन्हा आपल्याला व्हीटस्टोन ब्रिजचाच वापर करायचा आहे. कशासाठी? तर फॉर स्ट्रेन मेजरमेंट. इट मीन्स व्हेनेवर वी अप्लाय some physical quantity, that is the force. Before applying the force, what is the resistance, and after applying the force, what is the resistance. So change in resistance upon original resistance, that is called as the strain. मग इथे आपल्याला स्ट्रेनचं मेजरमेंट करायचं आहे बाय युजिंग द व्हीटस्टोन ब्रिज. बघा मग त्याची सर्किट डायग्राम. पुन्हा व्हीटस्टोन ब्रिज म्हटलं की आपल्याजवळ 4 रेजिस्टन्सेस आहेत, त्यापैकी 3 नोन आहेत आणि एक अननोन आहे. बघा मग हे R1 R2 हे R3 हे 3 नोन आहेत आणि अननोन रेजिस्टन्स जे आहे हे आपण स्ट्रेन गेज याने रिप्लेस करतो. ह्या फिक्स व्हॅल्यू रेजिस्टन्स असतात R1 आणि R2, आणि R3 जे आहे हे व्हेरिएबल रेजिस्टन्स असतं. व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट की ज्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येतं ॲज पर अवर नीड. हे असतं बघा रिओस्टॅट, which can be used as a variable resistance. So here, in order to measure the strain with the help of Wheatstone bridge, we have to consider the 3 known resistances R1, R2 and R3, and we have to consider one, that is strain gauge, in place of the unknown resistance. Again we have to connect here the same between the two diagonal points C and D. Here we have to connect the voltmeter just to check whether in this circuit there is a potential difference occur or not. So let us consider here how this circuit work. हे सर्किट कसं वर्क होतं बघा. तर काय आहे हे स्ट्रेन गेज. सो स्ट्रेन गेज इज अ सेन्सर. हे जे स्ट्रेन गेज आहे, हे जे डिव्हाइस आपण इथे दाखवलेलं आहे, हे काय आहे तर इट इज अ सेन्सर ज्याचं रेजिस्टन्स कशाने चेंज होतं बघा. हुज रेजिस्टन्स चेंजेस विथ द अप्लाइड फोर्स. जेव्हा आपण या पर्टिक्युलर स्ट्रेन गेजवर फोर्स अप्लाय करू त्यावेळेला त्याचं रेजिस्टन्स हे चेंज होईल. आणि जनरली हे आपण कशासाठी वापरतो? फॉर द मेजरमेंट ऑफ स्ट्रेन. आता तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार नाही तेव्हाच रेजिस्टन्स म्हणजे ओरिजिनल कंडिशनचं, आणि जेव्हा आपण फोर्स अप्लाय करणार तेव्हाचा रेजिस्टन्स. मग चेंज इन रेजिस्टन्स टू द ओरिजिनल रेजिस्टन्स हा जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेन. मग हे जे स्ट्रेन चेंज असतं हे कशावर डिपेंड असेल? देअर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज प्रपोर्शनल टू द स्ट्रेन. जितकं जास्त फोर्स अप्लाय करू तितकं जास्त रेजिस्टन्स बदलेल. मग जितकं जास्त रेजिस्टन्स बदलेल पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स तेवढा आपल्याला स्ट्रेन रेशो जास्त मिळेल. म्हणून बघ आता त्यांचं जे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतं हे ऑब्वियसली कोणाशी प्रपोर्शनल राहील? स्ट्रेनशी. पुन्हा एकदा बघा. फर्स्ट पॉइंट इज स्ट्रेन गेज इज अ सेन्सर whose resistance changes with the applied force. स्ट्रेन गेज हे एक सेन्सर असून त्याचा रेजिस्टन्स आपण त्याच्यावर अप्लाय केलेल्या फोर्सनुसार चेंज होतं, आणि जनरली याला आपण स्ट्रेन मेजरमेंट साठी वापरतो. नाउ देअर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, या स्ट्रेन गेजचं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हे कशावर प्रोपोर्शनल असतं? प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. आता याची जी रेंज असतं की आपण जनरली किती ओहमचे रेजिस्टन्स त्याच्यामध्ये चेंज करू शकतो याच्यामध्ये बाय अप्लाइंग द फोर्स, ते असतं 30 ओहम टू 3000 ओहम. मग फॉर अ गिवन स्ट्रेन द रेजिस्टन्स चेंज मे बी फ्रॅक्शन ऑफ फुल रेंज. ही रेंज झाली मिनिमम टू मॅक्सिमम.
किती ओहमचं रेजिस्टन्स कमीत कमी तिथे आपण मोजू शकतो, किती जास्त ओहमचं. मग आता आपण जे काही स्ट्रेन अप्लाय करू, म्हणजेच पुन्हा जो मी फोर्स अप्लाय केला त्यामुळे जे काही रेजिस्टन्स चेंज होईल, तर हा चेंज इन रेजिस्टन्स टू द ओरिजिनल रेजिस्टन्स हा फ्रॅक्शन असू शकतो, म्हणजे 1/2 असू शकतो, 1/3 असू शकतो, 1/5 असू शकतो, 2/3 असू शकतो, एनी टाइप ऑफ फ्रॅक्शन ऑफ दिस फुल रेंज. या फुल रेंजचा तो काय असू शकतो, फ्रॅक्शन. कमीत कमी रेजिस्टन्स आणि हाय ॲक्युरेसीने मोजण्यासाठी या व्हीटस्टोन कॉन्फिगरेशनचा वापर करतात. म्हणून तिसरा पॉइंट इथे आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलाय. फॉर अ गिवन स्ट्रेन the resistance change may be fraction of the full range. For what reason? To measure the small resistance change with a high accuracy, we use this configuration. Now this Wheatstone bridge shows one unknown resistance which is replaced by the strain gauge. इथे unknown resistance fourth branch मध्ये आपण घेतो, तर हे unknown resistance जे आहे हे रिप्लेस केलेलं आहे या strain gauge ने. त्यानंतर R1 आणि R2 तीन आपल्याजवळ नोन रेजिस्टन्स आहेत, R1 R2 आणि R3. त्यापैकी दोघांच्या व्हॅल्यूज ह्या सेम ठेवायच्या, R1 आणि R2. आणि R3 जे आहे म्हणजे फिक्स 10 ओहम 10 ओहम, 20 ओहम 20 ओहम, 50 ओहम 50 ओहम. फक्त तुम्हाला या R3 ला व्हॅरी करायचं आहे. R3 हे व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. जेव्हा अशा नुसतं जेव्हा आपण असा सिम्बॉल काढतो तर हे फिक्स व्हॅल्यू रेजिस्टन्स असतं. जेव्हा आपण याच्यामध्ये एरो देतो, इट इंडिकेट दॅट वी कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ दॅट रेजिस्टन्स ॲज पर द रिक्वायरमेंट. मग आता इथे सर्किट मध्ये बघा हे दोन रेजिस्टन्स जे आहेत ते सेम आहे आणि R3 काय व्हेरिएबल. जेव्हा आपण या स्ट्रेन गेजवर कोणताच फोर्स अप्लाय करणार नाही, तेव्हा रिव्हर्सस्टॅटला तुम्हाला अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं आहे की इथे जे व्होल्टमीटर असेल हे व्होल्टमीटर आपल्याला झिरो डिफ्लेक्शन. तर ऍक्च्युली व्होल्टमीटर म्हणजे काय, तर मॉडिफिकेशन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे कन्व्हर्शन ऑफ एमसीजी इनटू एमीटर आणि एमसीजी इनटू व्होल्टामीटर. म्हणजे ऍक्च्युली ते आपण गॅल्व्हॅनोमीटरच वापरतो, पण त्याचं तिथे पर्टिक्युलर मॉडिफिकेशन केलं जातं टू इंडिकेट ऑर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. कारण गॅल्व्हॅनोमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकत नाही, तो करंट डिटेक्ट करतो. डिफ्लेक्शन नुसार आपल्याला त्याचं करंट डायरेक्टली मोजता येत नाही, फक्त आपण त्याला तिथे कन्सिडर करू शकतो. तर आता इथे विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर, इट मीन्स व्हेन नो फोर्स इज अप्लाइड टू स्ट्रेन, देन व्हाट हॅपन, रिव्हर्सस्टॅट where it means change in such a way that voltmeter indicate the zero deflection. The strain at this condition represent the zero gauge. आपण फोर्सच अप्लाय केला नाही तर यामध्ये कोणताही बदल होणार नाही. इथे जर आपण R3 वर याची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू अशा पद्धतीने ऍडजस्ट करणारा, इथे कोणताही फोर्स अप्लाय केलेला नाही, त्यावेळेला हे ब्रिज बॅलन्स होतं. त्यामुळे या दोन पॉइंट मध्ये जे काही आपण व्होल्टमीटर कन्सिडर करू तिथे त्याचं रीडिंग कसं राहील, 0. आता जर आपण इथे स्ट्रेन अप्लाय केला म्हणजे फोर्स अप्लाय केला, इफ स्ट्रेन गेज इज आयदर कॉम्प्रेस और स्ट्रेच, इथे फोर्स आपल्याला कसा अप्लाय करायचा आहे, आयदर बाय कॉम्प्रेसिंग और बाय स्ट्रेचिंग. एक तर याला कॉम्प्रेस करून किंवा स्ट्रेच करून हा फोर्स जर आपण अप्लाय केला तर ऑब्विसली आता त्याचं रेजिस्टन्स चेंज होतं. कारण आताच मी तुम्हाला सांगितलं की इथे जे काही आपण स्ट्रेन गेजवर फोर्स अप्लाय करू त्यामुळे आधी असणारा रेजिस्टन्स आणि आताचा रेजिस्टन्स हे काय होतं, चेंज होतं. त्यामुळे मग आता इफ द स्ट्रेन गेज इज आयदर कॉम्प्रेस और स्ट्रेच, देन रेजिस्टन्स चेंज. दिस change in resistance causes the unbalance of the bridge, and this unbalance of the bridge produces the potential. जे आधी व्होल्टमीटर आपल्याला 0 रीडिंग दाखवत होतं ते आता आपल्याला काही रीडिंग दाखवायला लागेल. का? बिकॉज वी राइट एज V इक्वल टू IR. मग आता रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे इथलं पोटेन्शियल काय झालं, चेंज झालं. रेजिस्टन्स का चेंज झालं, कारण आपण इथे फोर्स अप्लाय केला. इफ वी अप्लाय सम फोर्स आयदर बाय कॉम्प्रेसिंग और बाय
इलॉंगेटिंग, एक तर आपण त्याला कॉम्प्रेस करतो किंवा इलॉंगेट करतो, त्यामुळे इथे फोर्स अप्लाय होतं. या फोर्स अप्लिकेशनमुळे याचं रेजिस्टन्स चेंज होतं. रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे हा ब्रिज अनबॅलन्स होतो आणि इथे आपल्याला व्होल्टमीटर जे आहे ते रीडिंग दाखवायला सुरुवात करेल. मग किती आपण फोर्स अप्लाय केला इथे, त्यामुळे किती रेजिस्टन्स चेंज झालं. मग चेंज इन रेजिस्टन्स टू द ओरिजिनल रेजिस्टन्स ते आपल्याला काय देईल, स्ट्रेन. दिस इज हाऊ वी कॅन मेजर द स्ट्रेन विथ द हेल्प ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. पुन्हा एकदा बघा, व्हीटस्टोन ब्रिज is also used for the measurement of strain. The circuit diagram is like this. We have to consider the three known resistances R1, R2 and R3, out of which two are equal, R1 and R2 that are equal, R3 that can be changeable, R3 adjustable असेल. आणि जे अननोन रेजिस्टन्स आहे इथे आपल्याला स्ट्रेन गेजला अप्लाय करायचं आहे. बिटवीन द पॉइंट सी अँड डी वी हॅव टू कनेक्ट द सेल. इथे पोटेन्शियल आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आता हेच आपण इथे काय काय लिहिलंय म्हणजे, तर व्हॉट इज स्ट्रेन गेज? इट इज अ सेन्सर हुज रेजिस्टन्स चेंजेस विथ द अप्लाइड फोर्स. आपण जसा फोर्स अप्लाय करू तसा त्या स्ट्रेन गेजचं रेजिस्टन्स चेंज होईल. मग हे जे काही चेंज इन रेजिस्टन्स असतं हे कशाशी प्रोपोर्शनल आहे? इट इज प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. त्याची रेंज काय? 30 ओम टू 3000 ओम. त्यानंतर हे जे आपण पर्टिक्युलर फोर्स अप्लाय करतो, इथे स्ट्रेन जे आपण देणार आहे, तर त्यामुळे तिथे प्रोड्यूस होणारा चेंज इन रेजिस्टन्स टू द ओरिजिनल रेजिस्टन्स हा रेशो जो राहील, हा रेशो कसा राहील? फ्रॅक्शन of the original range. And this is the configuration which can measure a very small resistance with the most or high accuracy. पुन्हा इथे म्हटलेलं आहे to measure the small resistance change with a high accuracy. आपण तिथे किती फोर्स अप्लाय केला, त्यामुळे तिथे रेजिस्टन्स किती बदललं, हा जो फ्रॅक्शन आपल्याला मिळतो तो खूप स्मॉल फ्रॅक्शन पण असू शकतं with the high accuracy. That's why it is used to measure the strain. मग ही जी फिगर आहे याच्यामध्ये आपण अननोन रेजिस्टन्स इथे रिप्लेस केले. त्यानंतर या तीन पैकी दोन रेजिस्टन्स जे आहेत ते इक्वल आहेत आणि R3 व्हेरिएबल आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपण तिथे फोर्स अप्लाय केला नाही तेव्हा रिव्हर्स्टॅट तुम्हाला अशा पद्धतीने व्हॅरी करायचं आहे की व्होल्टमीटर किती रीडिंग दाखवलं पाहिजे, दॅट इज द झिरो डिफ्लेक्शन. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेन अप्लाय कराल, जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय कराल, तेव्हा या सर्किटचं रेजिस्टन्स चेंज होईल. सर्किटचं रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे हे जे मीटर व्हीटस्टोन नेटवर्क आहे हे अनबॅलन्स होईल. व्हीटस्टोन नेटवर्क अनबॅलन्स झाल्यामुळे आता तुम्हाला जे व्होल्टमीटर झिरो रीडिंग दाखवत होतं तेच व्होल्टमीटर आता तुम्हाला काही रीडिंग दाखवेल. मग हा चेंज कशामुळे झाला? दिस इज द चेंज बिकॉज ऑफ चेंज इन रेजिस्टन्स. आणि तो रेजिस्टन्स का बदलला? बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर द फोर्स अप्लाय. इथे जे काही फोर्स आपण अप्लाय केला आयदर बाय कॉम्प्रेसिंग ऑर इलॉंगेटिंग, आपण त्याला कॉम्प्रेस केलं किंवा इलॉंगेट केलं, याच्यावरून इथे फोर्स अप्लाय केला त्यामुळे त्याचं रेजिस्टन्स चेंज झालं आणि चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स दॅट गिव्स द मेजरमेंट ऑफ स्ट्रेन. सो दिस इज हाऊ वी कॅन स्टडी द व्हीटस्टोन ब्रिज फॉर द स्ट्रेन मेजरमेंट.